बीड जिल्ह्यात हजारो हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड झालेली आहे. मात्र कांद्याला भावच नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळते. मी ज्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात कांदा लागवड होती त्या भागामध्ये आहे. नेकनूर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कांदा लागवड होती त्या परिसरामध्ये आहे. माझ्याबरोबर काही शेतकरी देखील आहेत. गेल्या अनेक दिवसापासून पाहतोय की कांदा लागवडीपासून बियाणापासून ते पूर्ण कांदा निघेपर्यंत किती खर्च होतो आणि हा खर्च शेतकरी जो करतो याचा त्याला कवडी मोलही पैसा मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल झाल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. माझ्याबरोबर शेतकरी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करू. काय सांगता येईल या ठिकाणी कांदा किती लागवड केली, काय कांद्याला भाव मिळतो आहे आणि काय सध्याची परिस्थिती आणि काय सांगता येईल? सध्याची परिस्थिती एकंदरीत विचार केला तर मी माझ्या स्वतःच्या शेतामध्ये आज 2 एकर कांद्याची लागवड केली. त्यातला काही गेल्या 2 महिन्यापूर्वी लागवडीला आहे आणि काय माझा आता येणाऱ्या 8 दिवसात माल काढणीला येतो आहे. परंतु सध्याचा जर बाजारभावाचा विचार केला तर फक्त 10 ते 12 रुपये प्रति किलो जर भाव सध्या शेतकऱ्याच्या कांद्याला भेटत आहे. परंतु एकंदरीत विचार केला तर त्याच्या लागवडीचा खर्च असेल, बी बियाणे, मजुराचा खर्च. आज मजूर 400 रुपये रोज देऊन सकट आज शेतात काम करण्यासाठी मजूर मिळत नाहीत. ही मोठी शेतकऱ्यांसाठी गोष्ट आहे. विषय असा आहे की समजा एक फावडा खर्च करायचा एकरी 60 ते 70 हजार रुपये पूर्ण लागवडीपासून कांदा निघेपर्यंत जर खर्च येतो आणि तिथून पुढचा जर भाव आज बघितला तर एकरी जर विचार केला तर 30 ते 40 हजार रुपयाचं बी उत्पन्न भेटत नाही. त्यामुळे एकंदरीत शेतकरी पूर्ण संकटात सापडलेला आहे. गेल्या काही महिन्यापूर्वी झालेल्या अवकाळीने पूर्ण शेतकरी असा मेटाकुटीला आलता आणि त्याच्यात जर हे सरकारने कांद्याच्या वारंवार गेल्या 3-4 वर्षापासून वारंवार कांदा उत्पादक शेतकऱ्याला विटीसा धरण्याचं काम केलेलं आहे. एक तर निर्यात शुल्क वाढ केलेली आहे, निर्यात बंदी देखील केलेली आहे आणि वरूनतून बाहेर देशातून आपल्या भारत देशात कांदा आयात केल्यामुळं आपल्या जो देशातला कांदा आहे त्याला भाव मिळत नाही. त्यामुळे एकदम शेतकरी अडचणीत आल्यामुळे त्यामुळे माझ्या शासनाला एक विनंती आहे की तुम्ही निर्यात चालू कशी करता येईल ह्यावर भर देऊन व्यापाऱ्यांसाठी निर्यात शुल्कावर जे 20% आणलं आहे ते तुम्ही पूर्णपणे बंद करून शेतकऱ्याला न्याय द्यावं. निर्यात बंदी जी आहे ती उठवली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. काय वाटतं काका, काय किती लागवड केला कांदा होता, किती खर्च झाला आहे, काय सांगता येईल? एक एकर कांदा लावला, हां, त्याचा 50 ते 70 हजार रुपये खर्च झाला आहे. बरं. हां, आणि किती निघाला कांदा? कांदा निघाला 50 पोते. अच्छा, हे 50 पोते कांदा निघाला. 60 ते 70 हजार रुपये खर्च झाला असं त्यांचं म्हणणं आहे. भैया काय सांगता येईल, काय सध्या परिस्थिती, काय मागणी सरकारकडे, काय सांगता येईल? सरकारकडे एकच मागणी की आम्हाला भाव वाढवून द्या. हे खर्च लय होतो आहे की हे फवारणी झालं, हे झालं, रानात फवारायचं म्हणलं तर लय पैसे लागतात त्याला आणि लय खर्च येतो आहे. कांदा निघत नाही, एक तर कांद्याला लगेच पिळा पडतो आहे, बाया भेटत नाहीत, सगळं अडचणी शेतकऱ्याला. सगळी वाट लागली रानाची, शेताची. पाऊस एक तर उशिरा पेरला की लगेच विघ्न पडतं आहे. नक्कीच शेतकऱ्याची ज्या व्यथा आहेत त्यांनी मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न. भैया काय सांगतील, काय सध्या परिस्थिती, काय वाटतंय, काय अडचणीचा सामना आपला तुम्हाला करावा लागतो? सध्याची परिस्थिती म्हणलं तर 10 वर्षापूर्वी म्हणजे युरियाचं पोतं होतं 150 किंवा 200 रुपयाला. आत्ताची परिस्थिती म्हणलं तर झालं आहे 500-600 रुपयाला. आणि त्या टायमाला आमचा कांदा होता म्हणजे 17-25 रुपयाला. ह्यावेळेस विकतो आहे 10 रुपये, 11 रुपये. याचं कारण काय, काय वाटतंय तुला? याचं कारण शेतकऱ्यापासून दुर्लक्ष सरकारचं. अच्छा, म्हणजे शेतकऱ्याचं सरकारच नाही हां, सध्या. म्हणजे शेतकऱ्याला ना म्हणजे कोणकडे जगून द्यायचं नाही. बरं. फक्त सरकारने अडाणी अंबानी यांचं कर्जमाफ हां, म्हणजे आमच्याकडे म्हणजे आम्ही फाशी घ्यावं अशीच झालं आहे म्हणायचं. अच्छा. आता तुझी नेमकी काय मागणी, काय किती खर्च केला आणि काय उत्पादन निघलं, काय वाटतंय? त्या तुलनेमध्ये आमचं आता म्हणजे त्या टायमाच्या भावात आम्हाला आता सध्याला 30 रुपये प्रति क्विंटल तरी किलो? हां, किलो भाव मिळाला. पाहिजे. अच्छा, हां. हां, एवढीच मागणी आमची. नक्कीच आपण पाहिलं की शेतकऱ्याच्या ज्या व्यथा आहेत अत्यंत वेदनादायी व्यथा या ठिकाणी पाहायला मिळतात. कारण 300 ते 400 रुपये रोजाने मजूर मिळतो आहे. दिवसभर मेहनत जर करायची झाली तर शेतामध्ये अत्यंत त्रास सहन करावा लागतो. इकडं जर पाहिलं तर कांद्याला भाव मिळत नाही. एकीकडं सरकार म्हणतं आम्ही शेतकऱ्याच्या मालाला दुप्पट भाव करू, मात्र शेतकऱ्यांच्या अडचणीपुढं कुणीही यायला तयार नाही. नेते मंडळी असतील हे मात्र नुसते शेतकऱ्यांना घोषणा
घोषणांचा पाऊस पाडतात, आश्वासन देतात, मात्र प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांच्या पदरात निराशाच पडल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.